हा आठवडी बाजार रस्त्यावर भरवणं कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का? आणि जर नाही तर नागरिकांना हा त्रास का सहन करावा लागतो? या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे का? आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळतो का? आणि प्रशासनाने या परिस्थितीसाठी पुरेसे नियोजन केलं आहे का? मुखरी चौकापासून सुरू करूया. इथे ऑटो चालक चौकाच्या सर्कलजवळ थांबतात, सवारी बसवतात आणि मागून येणारी वाहतूक अडते. ऑटोच्या साईडने गाड्या पण उभ्या असतात. रस्ता कमी पडतो, गाड्याच्या रांगा साईडने जातात आणि एकाच क्षणामध्ये वाहतुकीची शिस्त मोडते. प्रश्न फक्त ऑटो चालकांचा नाही, प्रश्न हा आहे, हे रोज दिसत असतानाही ठोस कारवाई का होत नाही? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे चला. इथे पण चित्र काही वेगळं नाही. इथे हातगाड्या चौकाला लागूनच उभ्या राहतात. जिथे वळण आहे तिथेच अडथळा, जिथे वाहनांना मोकळी खावी तिथेच गर्दी. मग नागरिकांनी जायचं कुठं आणि प्रशासनाने पाहायचं कुठं? हा आहे महात्मा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता. इथे एकाच रस्त्याने दोन्ही बाजूची वर्दळ येते. एका बाजूने लोकांनी जायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने लोकांनी यायला पाहिजे, पण एका साईडला हातगाड्या उभ्या राहतात. मग सगळा भार दुसऱ्या साईडवर येतो. हा केवळ ट्रॅफिकचा प्रश्न नाही, हा नागरिकांच्या वेळेचा, सुरक्षतेचा आणि संयमाचा प्रश्न आहे. हे आहे महात्मा गांधी चौक. चौकाच्या साईडला तुम्हाला ऑटो आणि त्याच्या साईडला हातगाडीवाले उभे दिसत असतील. काही वेळात पोलीस येतात, अडथळा दूर करतात. काही वेळानंतर शांतताही राहते, पण पोलीस गेले की पुन्हा तेच चित्र. म्हणजे प्रश्न फक्त कारवाईचा नाही, प्रश्न हा आहे कारवाई स्वरूपी उपायाचा. तात्पुरती कारवाई म्हणजे उत्तर नाही, ती फक्त अनौपचारिकता आहे. हे आहे यशवंतराव स्टेडियम. इथे मुलं खेळायला येतात, नागरिक चालायला येतात, अनेकदा स्पर्धा, सराव, कार्यक्रम होतात. पण याच मार्गावर हातगाडीवाले मधोमध उभे असतात. काही ठिकाणी ही वाहनेही पार्क केलेली असतात. म्हणजे नागरिकांच्या वापरासाठी हवी असलेली रस्त्याची रुंदी आणखी कमी होते. आणि हे सगळं घडतं प्रशासनाच्या अगदी दारात. नगर परिषद, पोस्ट ऑफिस, वन विभाग, तहसील, पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालय, सगळं जवळ. म्हणजे कुणाच्या नजरेआड चाललं नाही आहे, हे सगळं नाकाखाली घडतंय. मग प्रश्न उरतो, प्रशासनाच्या समोरच ही शिस्त मोडत असेल तर सामान्य नागरिकांनी कुठल्या शिस्तीची अपेक्षा ठेवायची? अशा गर्दीच्या ठिकाणी चोरी, छेडछाड, भांडणं, वाहतूक अपघात आणि आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा, हे धोके वाढतात. मग प्रश्न हा आहे, प्रशासनाने पुरेशी सुरक्षा आणि नियोजन केलं आहे का? याच लाईनमध्ये सर्वात मोठा प्रश्न, जिथे प्रशासकीय कार्यालय आहेत तिथून आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत का? घटनास्थळी पोलीस वाहने वेळेत पोहोचू शकेल का? हार्ट अटॅक किंवा अपघातातील गंभीर रुग्णाची ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचेल का? आणि एखाद्या दुकानाला किंवा घराला आग लागली तर फायर ब्रिगेडची मोठी वाहने या गर्दीतून निघू शकेल का? रस्ता अडवणे म्हणजे फक्त वाहतूक कोंडी नाही, पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचा मोलाचा वेळ हिरावून घेणं आहे. त्या काही मिनिटाच्या विलंबनाची किंमत एखाद्याचा जीवही असू शकतो. काही दिवसांपूर्वीची घटना माझ्या डोळ्यासमोर घडली. सोनार लाईनमध्ये एका चहाच्या कॅन्टीनला आग लागली होती. नगर परिषदेची अग्निशामक गाडी तातडीने निघाली, पण रविवार नसतानाही तिला वाहनांमुळे काही ठिकाणी थांबावं लागलं. विचार करा, त्या दिवशी रविवारचा आठवडी बाजार भरला असता तर एवढं मोठं वाहन त्या गर्दीतून घटनास्थळी पोहोचू शकलं असतं का? कायदा काय सांगतो? महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार बाजाराचे नियोजन, सार्वजनिक सुविधा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नगर परिषदेची असते. वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असते आणि नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर मुक्तपणे फिरण्याचा अधिकार असते.
प्रश्न हा नाही की बाजार भरू नये, प्रश्न असा आहे बाजार भरवताना नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक आणि प्रशासनाची जबाबदारी पार पडते का? आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न, नगर परिषदेने बाजारासाठी स्वतंत्र जागा आधीच तयार केली होती, मग तिचा वापर केला जात आहे का? हे पहा तिथली अवस्था. जागोजागी कचऱ्याची ढिगं आहेत, भिंतीवर भेगा पडलेल्या आहेत, काही ठिकाणी तर भिंती अक्षरशः कोसळल्यात. इथे गाळे बांधले, करदात्यांचा लाखोंचा पैसा खर्च झाला, तरी रविवारचा बाजार रस्त्यावर का भरतो? मग या गैरसोयीचा दोष कोणाचा? बाजारासाठी तयार केलेली जागा असूनही ती पडीत का राहिली? प्रशासनाला समस्या माहीत आहे, पण उपाय का नाही? आणि उपाय आहे तर तो अंमलात का नाही? हा विषय हक्काचा आहे, जबाबदारीचा आहे आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. व्यवस्था नसेल तर गैरसोय होणार, आणि गैरसोय वारंवार होत असेल तर हे अपयश नाही का? मी स्पष्ट करतो, कोणत्याही उपजीविकेचा विरोध नाही. ऑटो चालक, हातगाडीवाले, विक्रेते, प्रत्येकाला व्यवसायाचा हक्क आहे, पण तो हक्क सार्वजनिक रस्ता अडून आणि इतरांच्या हक्कावर गदा आणून वापरता येणार नाही. हक्क असावा पण नियमासह, व्यवसाय असावं पण नियोजनासह आणि नागरिकांना त्रास न देता. म्हणून आजचा प्रश्न सरळ आहे, मुखरे चौकात वाहतूक कोंडी का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अडथळा का? महात्मा गांधी चौकात वारंवार तीच परिस्थिती का? आणि प्रशासन इतक्या जवळ असतानाही कायमस्वरूपी उपाय का नाही? हा फक्त रस्ता नाही, हा शहराच्या शिस्तीचा आरसा आहे, आणि त्याच आरशात दिसतं नियोजन नाही, अंमलबजावणी नाही आणि नागरिकांची गैरसोय मात्र सतत असते.